नमस्कार मित्रमंडळींनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आजकाल व्हिडिओ टाइमावर येत नाही आहे, पण 5 वाजता जर व्हिडिओ आला नाही तर संध्याकाळी 8 वाजता व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत असते। त्याच्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। तर आज सकाळी सकाळी उठल्यानंतर मस्तपैकी नारळ पाणी घेतला आणि योगा करून घेतला, कारण की आज होती माझी ऑर्डर। ती ऑर्डर करायची होती मला आणि त्या ताई येणार होत्या सकाळी 8 वाजता, बट त्या ताई भरपूर लेट आल्या। आता त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समोर पाहायला भेटतील। तर ह्या आहेत ताई आणि पूर्ण तयारी झाल्यानंतर मी तुम्हाला त्यांचा एकदा लुक दाखवत आहे। खूप छान झाला होता, खूप भारी झाला होता आणि त्यांनाही खूप आवडला होता। बट एका मेकअपच्या मागे तुम्ही बघू शकता एवढा सगळा पसारा असतो, बट काही नाही, मस्त वाटते। मेकअप तर मस्त झाला। 10 वाजले तर ताई गेल्या आत्ताच। मी मोबाईल हातात घेतला, म्हटलं चला तुमच्यासोबत बोलते आणि तुम्हाला दाखवते। असा सगळा पसारा होतो एका मेकअपच्या मागं आणि खूप जास्त गडबड होते। त्यांना जायचं होतं 9:30 वाजताच आणि त्या लेट आल्या। त्यांना मी कालच सांगितलं होतं की 8 वाजता याल ताई, पण त्या आल्या 9 वाजता। मग आता 1 घंटा तर आरामात लागतोच लागतो, बट कसं तरी करून फास्टमध्ये केलं। तेवढ्या वेळात दादांचे 2-3 वेळेस फोन आले, पण ठीक आहे। जर सुंदर दिसत असेल तर तेवढा वेळ लागला तर काही वाया जात नाही आणि मला पण मस्त वाटत आहे। छान झालं त्यांचं मेकअप, त्या पण हॅप्पी आहेत। दादा आणि ते ताई दोघं पण टीचर आहेत। काल रात्री वेळेवर आलेली ऑर्डर आहे ती, तर सकाळी सकाळी आज ऑर्डर केली आणि सकाळी सकाळी पैसे आले। बरं वाटत आहे, मजा वाटत आहे। तर आत्ता बनवते चहा। साहेब झोपलेलेच आहेत अजून। यशिका ट्युशनला गेली। माझी पोरगी खूप समजदार आहे, ना तिला उठवा लागलं, ना तिला सांगावं लागलं, ना काही। ती पूर्णपणे सेट झालेली आहे। 8:30 वाजता तिचा अलार्म वाजला, उठली, मस्तपैकी फ्रेश झाली आणि बनाना ठेवला होता। मी काल रात्रीच तिला सांगितलं होतं, कारण की ही ऑर्डर रात्रीच आली होती, तर तेव्हा सांगितलं होतं की बाळा उद्या सकाळी बनाना खाऊन घेशील तू। तर बरोबर ब्रश वगैरे केला, बनाना काढला, खाल्ला आणि तिचं सगळं ते करून आणि गेली। मी ऑर्डरच करत होते आणि तिच्या पप्पाला मला उठवावं लागत आहे, उठाना व उठाना, चहा करतो ना मी। सकाळी ऑर्डर होती म्हणून मला उठून हिला उठवावं लागलं सकाळी। असं आहे तो, तर तू उठ। आता मला, मी रात्री 2 वाजता झोपतो आणि सकाळी कसं काय लवकर उठणार? तुम्हाला माहित तरी आहे का मी उठली तर? तुला माहित तरी आहे का मी झोपलो तर? ते नका सांगू मला। तुम्ही येसान अर्ध्या रात्री तर मी काय करू? तर यशिकाचा काल स्कूलमध्ये कार्यक्रम होता, तर त्या कार्यक्रमामध्ये क्रिकेटमध्ये यशिका फर्स्ट आली। सगळ्यामध्ये, रनिंगमध्ये पण, बॅटिंगमध्ये पण ती फर्स्ट आली। तर तिला काल ते मेडल वगैरे मिळालं। ती खूप जास्त हॅप्पी होती, नेक्स्ट लेवलला। आणि आम्ही हॅप्पी होतो, कारण की आम्ही म्हणजे यशिकाचे पप्पा आणि मी, आमचं तर चालू असते की काय माहिती यशिकाला कशात इंटरेस्ट आहे। कधी वाटते तिला म्युझिकमध्ये, संगीतमध्ये इंटरेस्ट आहे, कधी वाटते की तिला डान्समध्ये इंटरेस्ट आहे, कारण की त्या 2 गोष्टी जास्त प्रमाणात करते ती। तिला योगाचा पण आवड आहे, ती योगा पण करते आणि बॅडमिंटन पण खेळते, रनिंग पण चांगली आहे तिची। असं आमचं हे एवढं आमचं होतं बॉक्समध्ये आमच्या, की ह्या एवढ्यापैकी कुठल्या तरी गोष्टी तिला इंटरेस्ट आहे आणि ती कुठली तरी गोष्ट चांगल्यानं करून घेईल। बट काल तिसरीच गोष्ट बाहेर आली, ते म्हणजे क्रिकेटची। स्कूलमध्ये गेल्यावर समजलं की मुलीनं क्रिकेटमध्ये जेवढंही काही लेवल आहे, जे काही गोष्टी आहेत त्याच्यात ती फर्स्ट आली। म्हटलं बाप रे बाप, आपण विचार करत होतो काय आणि पोरगी तिसऱ्याच गोष्टीत समोर गेली। असो आता, आणि ती सगळ्या गोष्टी करते तर आम्हाला माहिती नसते, ती सांगतही नाही। ती तिथल्या तिथे भागही घेऊन घेते आणि खेळूनही घेते। आली, नंबर आला तर मस्त हॅप्पी होते, नाही आला तर टेन्शनही घेत नाही, अशी आमची पोरगी। तर असंच पाहिजे लेकरू, म्हणजे आईवडिलांना टेन्शन नाही राहत। आणि ती पण किती हुशार आहे, किती शार्प आहे आणि आत्तापासून तिच्यात मॅच्युरिटी आहे की ठीक आहे, जिंकलो तर जिंकलो, नाही जिंकलो तर नाही जिंकलो, पाहून घेऊ समोरच्या समोर, अशी बिंदास पोरगी आहे आमची। चहा करतो ना, पोरीचं कौतुक ऐकलं नाही का तुम्ही? पोरगी तर खतरनाकच विषय झाला, माहिती पडलं काल ऑलराऊंडर आहे म्हणून। तिसऱ्याच गोष्टीत ऑलराऊंडर निघाली, ते ज्याचं आम्ही हे केलं होतं, गेस केलं होतं की याच्यात ही चांगली निघेल, त्या गोष्टी राहिल्या आणि तिसरीच गोष्ट वर निघाली। तर चला आता चहा ठेवते,
बस त्याच्यानंतर चहा केला, मस्तपैकी बिस्किट खारी. आजकाल हा नवीनच शौक आम्हाला लागलेला आहे. सकाळी उठल्यानंतर आम्ही मस्तपैकी चहा बिस्किट आणि अर्धा घंटा गप्पा गोष्टी. बस त्याच्यानंतर लगेच कामाला लागावं लागते मला, कारण की यशिकाची स्कूल असते आणि तिच्यासाठी स्वयंपाक करावा लागतो, टिफिन करावा लागतो. आणि माझी एक सवय आहे की मी यशिकाला आणि यशिकाच्या पप्पाला शक्यतोवर सकाळच्या टायमाला गरम गरम जेवायला देते. मस्त गरमागरम पोळ्या टाकल्या आणि त्याच्यानंतर यशिकाला स्कूलमध्ये सोडवलं आणि मग मी केले माझी सगळे कामं. त्याच्या मधात एक पार्सल आलेलं होतं, ते पार्सल बघितलं आणि नंतर आम्ही जेवायला बसलो. स्पेशल पेरूची काय पेरूची चटणी, सॅलड, पेरूचं सॅलड खूप टेस्टी लागते. जेवण झालं की यशिकाचे पप्पासुद्धा त्यांच्या कामाने जातात. यशिकासुद्धा तिच्या स्कूलमध्ये जाते आणि मग मी दुपारी माझी राहिलेली कामं करते. त्याच्यानंतर व्हिडिओ एडिटिंग, व्हिडिओ शूट अशा पद्धतीने माझा सगळा दिवस असतो. संध्याकाळी 6 वाजले की मग यशिकाला आणायला जाते. यशिका आल्यानंतर अर्धा घंट्यापर्यंत अशा गप्पा गोष्टी, ज्या काही तिनं स्कूलमध्ये गोष्टी केल्या त्या सगळ्या मला सांगते. त्याच्यानंतर मी स्वयंपाक बनवते आणि आजच्या जेवणात होता हा मेनू. जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि अशा पद्धतीने आमचा दिवस संपलेला.